पोंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 226। सुखी संतोषान यावे दुःख विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी येत विजयापन होईल का सर्वता देह जाईल हे आधी काही पुढील चिंतावे ना आपण या उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता राहून जावे येसे आमने व्हावे तरी दोष न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांतवा एषा ते भीता सांख्ये बुद्धिरोगे तुमाक्षुनो बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबंधन प्रहाससी। हे सांख्य सिद्धी मुकुळीत सांगितली तुझे येथ आता बुद्धियोग निश्चित अवजारी पा ज्या बुद्धियुक्ता झाल्या पार्था कर्म सर्वता बांधून पेवे जसे व्र कवच लेजे नक्षत्रांचा वर्षाव साहिजे परे जैतिसी वर्जे चुंबित नेहाभिक्रमणा शोषित प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमस्य धर्मस्य त्रायते महतो भयात। ऐसे एक तऱ्हेन नशे आणि मोक्ष तो उरला असे जेत पुराण कोण दिसे चोखाळत कर्मांधारे राहटीजे परे कर्मण निरीक्षिजे जसा मंत्रुन बाधिजे भूतबाधा त्या परिजे सुबुद्धी आपुलालिया नरविधी आ संताची उपाधी आकुण सके जेत न संचरे पुण्य पाप जे सूक्ष्मती निष्कंप गुणत्रया दिले पण दगती जेथ अर्जुनाते पुण्यवशे जरी अल्पचे हृदय बुद्धी प्रकाशे तरी आशिष नाशे संसार भय व्यवसायात्मिका बुद्धिर रेकः कुरुनंदन बहुशाखा हंताश्च बुद्धियो व्यवसायिनाम। जैसी दीपकळिका 10 कोटी परी बहुतेजा ते प्रगटी तशी सद्बुद्धी हे 10 कोटी म्हणू नये पार्था बहुती परी हे विषय विचार शूरी जे दुर्लभ विचाराचरी सदसना आणि सारिख्या भुवसू जैसा न जोडे परिसू कामृता दिशू दैवगुणे तशी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्म्याचे अवधी जसा अंगेची उदधी निरंतर तसे ईश्वरा वाचुनी काही जे अनिक लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी ये रे ती दुर्मती जे भूतासे विकृती ते निरंतर रमती अवकिये म्हणून त्या पार्था स्वर्ग संसार नरक व्यवस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही। या मीमा पुष्पतां वाचम परंत विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तित्वादिनः कामात्मानः सर्वपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर गतिं प्रति भोगैश्वर प्रसक्तानां तया प्रहतचेतसां व्यवसायात्मिकः बुद्धि समाधौ न विधीयते। वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिश्रुती परी कर्मफळी आसक्ती धरुनिया म्हणते संसारी जन्मीजे यज्ञादि कर्म कीजे मग सर्व सुख भोगीजे मनोहर येथे वाचुने काहे आणि सर्वता सुखची नाही ऐसी अर्जुना बोलती पाहे दुर्बुद्धी ते देखे कामना अभिभूत होऊन कर्मे आचरत ते केवळ भोगीचित्त देऊनिया क्रिया विशेष बहुते न लोपिते विदिते निपुण होणे धर्माते अनुष्ठिते परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामो मने धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो जैसा कर्पुराच्या राशी कीजे मग अग्नी लावून दीजे कामिष्टाने संचरविजे काळकुट दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हानोनी उलंडीला तसा नासी धर्मुनी पजला हेतुकपणे सायासे पुण्य अर्चिजे मग संसारू का अपेक्षिजे परिणिती ते काय कीजे अप्राप्य देखे जसे रांधवणे रसो स्वय निकी करुण्या मोले विकी तसा भोगासाठी अविवेकी धाडी धर्म म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता तया वेदवार्ता मनिवसे त्रैगुण्ये विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निवृंदो नित्यस्तो
निर्योगक्षम आत्मवान तिन्ही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते ये रजमात्मक जे निरूपीचे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुधरा म्हणून तो जाण हे सुखसंसाराची कारण हे धन्य अंतकरण रिगोदेशी तू गुणत्रया ते अवेरी मी माझे हे न करे एक आत्मसुखांतरी संभजनी यवानार्थ उदपाने सर्वत संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणेस विजानतः जरी वेदे बहुत बोलिले वेदभेद सुचिले तरी आपण हिता फुले त्याची घेपे जसा प्रगटल्या गबसती अशी मार्ग दिसती तरी तिला काय चाली जाती सांगे मज का उदकमय सकळ जरी झालेसे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे तसे ज्ञानी जे होती ते वेदार्थे विपरीती मग ते स्वीकारिती शाश्वते कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगस्त्व कर्मणे म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तूच उचित होय आता स्वकर्म हे आम्ही समस्ते विचारिले तवेसेने हे मना आले जे न सांडले तू आपले विहित कर्म परिकर्मफळे आसन करावे आणि कुकर्मी संगतीने व्हावे हे सकृत्याची आचरावे हेतुविन योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्ता धनंजय सिद्धे सिद्धयो समो भूत्वा समतम योग उच्यते तू योगयुक्त होणे फळाचा संग टाकूने मग चित्त देऊने करिकर्मे पर्यादले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेष ते तोषावे हे नको की निमित्त कोणे एके ते सिद्धिन वचता ठाके तरी तिथूनशी अपर तोखे शोभावे ना आचरता सिद्धी गेले तरी कादाची कीर आले परी ठेले सगुण झाले माने देखे जे तुला आले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे देखे संता संत कर्मी हे जे सरिसीपणा मनोधर्मी त्याची योगस्थिती उतर्मी प्रशंसीजे दूरेने ह्यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धावशनमिच्छन् वृक्ष कृपणः फल हे तव बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मा घोगायुजस्व योग कर्मसु कौशलम अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाणावे योगाचे जेत मना आणि बुद्धीचे एकाधी तो बुद्धियोग विवरिता भूते पाडे पार्था दिसे हा ऋता कर्मयोगो परी त्याची कर्म आचरिजे तरी सा योग पाविजे जे कर्मशे सहजे योगस्थिती म्हणून बुद्धियोगो सदरू तेच अर्जुना होई स्थिरो मने क्रिय वेरू फले तुचा जे बुद्धियोगा योजिले त्याची परांगत झाले ही उभयबंदी सांडिले पाप पुण्ये कर्मजम बुद्धियुक्ता हि फलम त्यक्ता मिनिशनः जन्मबंधीर्विमुक्ताः पदम गच्छन्त नामयम् पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 226 ते ओवी क्रमांक 277 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.